संतोष मालकर यांच्या मागे अनेक अदृश्य शक्तींचा हात. मतदारांमध्ये चर्चा. प्रचाराचा नारळ फोडून शिल्पा संतोष मालकर आणि संतोष पांडुरंग मालकर यांच्या प्रचाराला सुरुवात. खोपोली शहरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा वेग वाढलेला दिसत आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांचे खोपोलीत दौरे सुरू आहेत. बैठकी घेऊन उमेदवार आणि कार्यकर्त्यांना सूचना देत आहेत. त्यामुळे खोपोलीत निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. एकीकडे अनेक उमेदवार विजयी होण्यासाठी धावपळ करत असताना तर प्रभाग क्रमांक 11 मधून शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार सर्वसाधारण महिला शिल्पा संतोष मालकर आणि सर्वसाधारण पुरुष संतोष पांडुरंग मालकर गतिशील विचार व विकासात्मक धोरण घेऊन नव्या उमेदीने निवडणूक लढवित असून श्री स्वयंभू ओझा गणपती मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली आहे. अगदी मोजके दिवस प्रचाराला राहिले असले तरी उमेदवार शिल्पा मालकर व संतोष मालकर यांच्या मागे शेतकरी कामगार पक्ष आणि अनेक अदृश्य शक्तींचा हात आहे. त्यामुळे खोपोली प्रभाग क्रमांक 11 मधून शेतकरी कामगार पक्षाच्या ताकदीने प्रभाग 11 मधून मालकर निवडून येणार अशी प्रचारादरम्यान नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.